मूर्तीला अभिवादन. आणि कदमांनी सांगितल्या आता व्यक्त केलेल्या विचारावरती थोडासा विचार सांगतो. यत्र नागस्तु पूज्यते रमन्ते पुत्र देवतः असं आहे. आणि त्याच्यावर दुसरं मनस्मृती आणि उदय न स्त्री स्वातंत्र्य मर्यादी असा. आणि याचा अर्थ चुकीचा घेतला जातो. स्त्री ही काय गुलामीत राहावी असा अर्थ घेतला जातो तसा नाहीये. त्याचा पूर्वार्ध लक्षात घेतला तर त्या माता रक्षते पिता रक्षते कौमारे भर्ता रक्षती यौवन पुत्रो रक्षती वार्धक्ये नस्त्री स्वातंत्र्य मर्यादी. यातला रक्षती शब्द महत्वाचा आहे. लहानपणात पिता रक्षण करतो, तारुण्यात पती रक्षण करतो, वार्धक्यात पुत्र रक्षण करतो. म्हणून स्त्री स्वतंत्र नाही म्हणजे तिला असं रस्त्यावर टाकू नये, अनप्रोटेक्टेड ठेवायचं नाही की ती मौल्यवान आहे असा त्या शब्दाचा अर्थ आहे. स्वातंत्र्यामध्ये म्हणजे तिला अनअटेंडेड असं ठेवू नये महत्वाचे असं तसा अर्थ आहे. म्हणून पहिल्या 3 वाक्यामध्ये रक्षती शब्द आहे लक्षात ठेवा. एक त्या विचारावर सुचलेला म्हणून सांगितलं तुम्हाला. आता कविता देना आनंदाचे एक छोटी गोष्ट सांगतो. एका माणसाला परिसाचा वेळ होतो, परिसाला पाहिजे होता म्हणून तो परिस शोधणारे आयुष्यभर तेच काम त्याने कमरेला एक लोखंडाची साखळी बांधली आणि तो प्रत्येक दगड घेऊन तो लावून बघायचा आणि पुढे जायचा. असं आयुष्यभर तेच करीत राहिला आणि शेवटी वृद्ध झाला. नदीच्या समुद्र किनारी गेला. म्हटलं आयुष्य संपलं आणि परी शोधण्यात आयुष्य संपलं आणि पटकन बघितलं ती साखळी सोन्याची झालेली होती. पण त्याने मेकॅनिकली ते पाहून परिसर निघून दिला होता. म्हणजे हातात त्याच्या काहीच नव्हतं पण तो अशाला पोचला होता अशा अवस्थेत की आता सोन्याची आणि परिसाची सगळ्याची किंमत त्याची सारखीच झाली होती. सोन्याचे हव्यास नाही आणि परिस असा हव्यास राहायला आयुष्यभर दिली. ते त्याला परिस सापडून त्याने पुन्हा हाताळलं. अशी परिस्थिती आपली खूप वेळा दिसते. आपल्या हातात येऊन जातं आलंही कळत नाही. देना आनंदाचे दुःखाचे झोकून प्याले मज झिंग व्यथेची होती. दुःखाचे झोकून प्याले मज झिंग व्यथेची होती. ते घाव सोसण्याची जणू चटक लागली. ते घाव सोसण्याची जणू मज चटक लागली होती. जखमा ज्या झाल्या त्यांची आरास मांडली होती. जखमा ज्या झाल्या त्यांची आरास मांडली होती. मी पदर पसरला होता जणू सहानुभूतीसाठी. मी पदर पसरला होता जणू सहानुभूतीसाठी. मग सुख आले दाराशी ते मला समजले नाही. पण सुख आले दाराशी ते मला समजले नाही. दाराशी ईश्वर आला ओळखले त्याला नाही. दाराशी ईश्वर आला ओळखले त्याला नाही. आता जरी सरले दुःख वाटते सुखाची भीती. आता जरी सरले दुःख वाटते सुखाची भीती. सोसवेल का आता ते आहे मनासी. सुख सुद्धा नको सोसवा. सोसवेल आता का ते आहे मनासी जास्त. दुःख व्यथा आता नसती. दुःख व्यथा आता नसती आतून सुखेही निसटती. दुःख व्यथा आता नसती आतून सुखेही निसटती. वय सरता सुटता संग वय सरता सुटला संग दिन आनंदाचे. वय सरता सुटला संग दिन आनंदाचे येती. दिन आनंदाचे येती. धन्यवाद.